हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या वांड्रे ब्लॉग. तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. चला तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो सुरू झालेला आहे पिझ्झा हटपासून. तर बघूयात आजचा ब्लॉग कसा होतो. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तसं तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आम्ही आलो होतो आज पिझ्झा चॅलेंजसाठी. तर बघूयात पिझ्झा कोण किती खातं आहे. आमचं तर चॅलेंज लागलेलं आहे. आणि इथे 1 डे ऑफर असते की 299मध्ये अनलिमिटेड पिझ्झा असतो, जसं तुम्ही बघू शकतात. सो मी ते मेनू कार्ड घेतलेलं आहे. त्याच्यातून 3च पिझ्झा असतात, व्हेज आणि 3 नॉनव्हेज असतात. त्यातून आपल्याला एकच पिझ्झा सिलेक्ट करायचा आहे आणि तोच पिझ्झा रिपीट होणार आहे आपल्याला. तर आम्ही पूर्ण मेनू कार्ड बघून घेतलेला आहे. मी पूर्ण डिझाईन बघून घेतली कोणत्या पिझ्झावरती काय आहे काय नाही. म्हणजे जे की आपल्याला टेस्ट वगैरे करता येत नाही तोच पिझ्झा अनलिमिटेडली आपल्याला रिपीट करतो. देतो 2 नंबर, आम्ही नाही जात नंबर सोडून पुढे. एक नॉनव्हेज कर आणि एक व्हेज कर. तोच रिपीट होणार ना आता फक्त. स्पायसी चिकन का? कोण किती जास्त पिझ्झा खाल्ला एकच पिझ्झा किती होणार आहे. तर बघूयात आपण आजचं चॅलेंज करून बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. चला तर आपल्या कॉम्पिटिशनला आता सुरू होणार आहे. मॅडम घेऊन आलेल्या आहेत पिझ्झा, म्हणजेच यांच्यासाठी नॉनव्हेज पिझ्झा आणि माझ्यासाठी व्हेज पिझ्झा, ज्यामध्ये मी कॅप्सिकम, ऑनियन, कॉर्न, चीजवाला पिझ्झा सांगितला होता आणि हिने चिकनवाला सांगितलेला होता. तर आमची इथे कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे आणि पटापट सुरू केलेलं आहे आम्ही, कारण की कॉम्पिटिशन कोण जिंकतं आहे यात खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजा येणार होती. आणि ते लोक पण खूप एक्सायटेड होते की कोण जिंकणार आहे म्हणून बघण्यासाठी. तर इथं चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो
आणि केचप टाकून घेतलेला आहे मी आणि सुरू केलेला आहे. ऑर्गॅनो मला सर्वात जास्त आवडतं, त्यामुळं मी जास्त त्याचा यूज केलेला आहे आणि ते सुरुवात झालेली आहे. त्याच्यासोबत पेप्सी पण होती आपल्याला आणि ती पण जेवढे पिझ्झा आपण खाणार आहोत तेवढ्या वेळेस पेप्सी आपली जी कोल्ड्रिंक होती ती रिपीट होणार होती. तर त्याची पण खूप छान टेस्ट होती आणि खूप वेळ ते थंड होतं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. हे म्हणायचे की मी जिंकणार आहे आणि मी म्हणायचे की मी जिंकणार आहे. तर अशा प्रकारे मी कॅप्सिकम काढून टाकलेलं होतं कारण की मला आवडत नाही जास्त म्हणून. आणि इथे दुसऱ्या पिझ्झाला पण सुरुवात केलेली आहे आपण. यांचा दुसऱ्या पिझ्झामधलं एक पार्ट तर संपलेला होता आणि माझं पण दुसऱ्या पिझ्झाला स्टार्ट झालेलं होतं. तर हे पण खात होते, हे पण एन्जॉय करत होते. अशा गोष्टी एन्जॉय करायला खूप आवडतात. त्यानंतर हा होता थर्ड पिझ्झा स्टार्ट झालेला होता आमचा, बघू शकतात तुम्ही. तर मी एक टायमिंगला चिकन पिझ्झा घेतला होता, म्हणजे आम्ही एक्सचेंज केलं होतं. बट मला तो पिझ्झा काही आवडला नाही जास्त, त्यामुळे माझा मूड गेला आणि यांना तो चिकन पिझ्झा खूप आवडला होता. त्यांनी माझा पण ट्राय करून बघितला आणि मी पण त्यांचा ट्राय करून बघितला. असं असतं की एकच पिझ्झा रिपीट होतो, बट आपण एक्सचेंज करू शकतो. म्हणजे एक्सचेंज म्हणजे तुम्ही माझा खाणार आणि मी तुमचा खाणार, एक पार्ट, असं काही एक्सचेंज होत नाही त्याच्यामध्ये. जो पिझ्झा मागितला आहे तो पूर्ण पिझ्झा खायला लागतो आणि अनलिमिटेडची सिस्टम होती. त्यानंतर परत आम्ही सुरुवात झाली. तर मॅम म्हणत होता की पटपट खायचं आहे तुम्हाला आणि पटपट सुरू करा. आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड आहोत या गोष्टीसाठी, बघण्यासाठी. तर आमची परत केचप ऑर्गॅनो आणि ह्याने सुरुवात झालेली आहे. मी यांना म्हणत होते मी केचप टाकते, तर हे म्हणे नको नको, मी माझ्या हाताने केचप घेईल, तू जास्त टाकून ठेवशील मग तू बेड जिंकशील. तर मग हा होता आमचा थर्ड पिझ्झा दोघांचा पण. तर बघूयात. आणि त्याच्यानंतर आम्ही कोल्ड्रिंक पण रिपीट केली, कारण की जसं कोल्ड्रिंक पित होतो तसा पिझ्झा खाली जात होता पोटामध्ये, म्हणजे की नाही का जास्त खाल्ले असं काही वाटतच नव्हतं. त्यानंतर मी ते केचपचं बॉटलचं झाकण लावलं आणि त्यानंतर आमची परत थर्ड पिझ्झासाठी सुरुवात झालेली आहे. तर मग आम्ही पेप्सी पित होतो आणि हे पण करत होतो आणि येणारे जाणारे लोक आम्ही शूट करत होतो म्हणून आमच्याकडे बघत होते आणि आम्हाला थोडंसं ऑफवर्ड फील झालं होतं. बट असं पण झालं की आपल्याला ह्या गोष्टीची सवय पण झाली पाहिजे, कारण की पब्लिक प्लेसमध्ये गेल्याच्या नंतर काही गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतात, पण तिथं आपण डिस्ट्रॅक्ट न होता आपण आपल्या गोष्टींवरती फोकस केला की कधी पण बेटर राहतं. त्यामुळं आम्ही पण प्रॅक्टिस करत होतो आणि फर्स्ट टाईम होता की आमचं पब्लिक प्लेसमध्ये आम्ही असं जास्त करून नाही का तो समोर असताना शूट करत होतो आणि येणारे जाणारे लोक बघत होते जे कोणी ऑर्डरला आलेले. आणि अशा ऑफर्स आधी 199मध्ये होता वाटतं आणि आता ऑफर चेंज झालेली आहे, 299मध्ये झालेला आहे. आणि आम्ही तर ह्या ऑफरचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आणि हे मला म्हणत होते की आम्ही 6 पिझ्झा खाणार आहोत, ते तर 6 पिझ्झा खाणार आहे. मी म्हटलं नाही, एवढं जाऊ शकत नाही पिझ्झा. तर वेळ पण आमच्याकडे कमी होता कारण की आम्हाला कामं पण होते पुढे, त्यामुळं मग आम्ही पिझ्झा खाण्यासाठी थोडंसं उशीर झाला होता आम्हाला जाण्यातच. हे काय, हे म्हणतात 6, मी म्हणते नाही खाणार तुम्ही. आणि 6 पिझ्झा खाणं पण झालं असतं, पण ज्यावेळेस आपण जेवण करून नाही जात, दुपारच्या टायमिंगला गेल्याच्यानंतर खाऊ शकतो आपण, त्यामुळे बघू शकतो. आणि आपल्या व्लॉगमध्ये ना इथून पुढे असे चॅलेंजेस, ट्रॅव्हलिंग व्लॉग, परत डेली रुटीन म्हणा किंवा रेसिपीज व्लॉग लवकरच आपल्या व्लॉगिंगमध्ये येणार आहेत. कंटिन्यू आपल्याकडे सगळे नाही का टेम्पलला जाणारच व्लॉग झालेले आहेत, कारण की ते महिने पण तसेच होते, त्यामुळे आपण ते व्लॉग करत होतो. पण इथून पुढे आपण थोडेसे वेगळे व्लॉग, शॉपिंग व्लॉग्स येणार आहेत, खूप इंटरेस्टिंग असे व्लॉग्स येणार आहेत तुम्हाला पण बघायला. आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते व्लॉग बघायला भेटतील नक्कीच. आणि इथला जो स्टाफ होता ना खूप छान होता, त्या मॅम तर खूप छान होत्या आणि स्वभावही खूप छान होता, त्यांनी खूप कॉर्पोरेट केलं आमच्यासोबत. तर आम्हाला पण खूप अशी मज्जा आलेली आहे इथे, की असं ऑफवर्ड फील नाही झालं, फ्रेंडली वातावरण होतं आणि त्यांनी पण खूप छान कॉर्पोरेट केलेलं आहे आम्हाला त्यांनी, त्यामुळं खूप छान असं वाटलेलं आहे. आणि इथे आमची मस्ती चाललेली होती, तुम्ही जास्त खाणार की मी जास्त खाणार. तर मग अशी मस्ती वगैरे चालू होती आणि ते लोक पण खूप छान आम्हाला एंटरटेनमेंट करत होते की अजून खा, चॅलेंज आहे, पटपट खा म्हणून असं आम्हाला ते सांगत होते. तर तुम्ही बघू शकतात माझा 3राच पिझ्झा चालू आहे, 3ऱ्यामधला पण अर्धा बाकी आहे, पण यांचा 3राही संपलेला आहे. तर तुम्ही थोडासा अंदाज लावू शकतात की कोण जिंकलं असेल आमच्यामध्ये. पण मी पण ठरवलं होतं की आपण पण आज जिंकायचं आहे,
पण जास्त करून एक जो पिझ्झा आहे आपण तो कंटिन्यू खाऊ शकत नाही, कारण की त्याची टेस्ट एकदा खाऊ शकतो, दोनदा पूर्ण तोंडात फिरल्यासारखं होतं ते. कारण की वेगळे वेगळे जर फ्लेवर असले तर मज्जा येते माणसाला पण खाण्यामध्ये. आणि हे करत होते 4था पिझ्झा ऑर्डर. ते मला म्हणत होते की तू पण हे खा, पण मी नाही खाल्लेला आहे, बघू शकता. चौथा यायलाच लागते पिझ्झा. आणि त्यात असं आहे तुझे हरल त्यांनी पैसे भरणार आहे पिझ्झाचे. अशीच मस्ती करत करत यांचा 4था पिझ्झा चालू होता आणि माझा 3rd पिझ्झा चालू होता. आणि जर खरं सांगायला गेलं ना तर यांचा जो सपोर्ट असतो ना, मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त सपोर्ट असतो. कारण की एका बाईच्या मागे जर नवऱ्याचा आपला खूप सपोर्ट असला आणि ट्रस्ट जर असला ना, तर ती बाई खूप यशस्वी होत असते आयुष्यामध्ये. आणि मला पण ह्या गोष्टी खूप छान प्रकारे कळाल्या आहेत की जेव्हा हे सपोर्ट करतात ना, त्यावेळेस मला पण असं कुठंतरी वाटतं ही गोष्ट मी करू शकते आणि त्यासाठी मला खूप जास्त प्रयत्न करायचे आहेत. असं ह्याच गोष्टीमध्ये नाही, पण भरपूरशा लाईफमध्ये चढ उतार पण येतात ना, त्यावेळेस ते म्हणत असतात चल करू शकतो आपण ही गोष्ट. तर खूप छान वाटतं आणि मला खूप सपोर्टिव्ह पार्टनर भेटलेला आहे माझ्या लाईफमध्ये. त्यासाठी मी देवाला थँक्यू म्हणाल, कारण की यांच्यासारखा हजबंड मला भेटलेला आहे. कारण की खूप छान सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आपण जरी नाही म्हटलं एखाद्या गोष्टीला थोडंसं, तर ते म्हणत असतात नाही नाही ही गोष्ट करायचीच आहे, तुझी ठरवली आहे ती करायचीच आहे. तर चला, प्रत्येकजणाने आपल्या बायकोला सपोर्ट करत चला, कारण की ती बाई पूर्ण जग जिंकू शकते एक जर नवऱ्याचा जर सपोर्ट असेल तर. चला, तर आजच्या चॅलेंजमध्ये हे जिंकलेले आहेत माझ्यापेक्षा, कारण की यांनी खाल्लेले आहेत 4 पिझ्झा आणि मी खाल्लेले आहेत 3 पिझ्झामधला पण एक पार्ट तसंच ठेवून आलेली आहे मी. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथून पुढे येणाऱ्या व्लॉगसाठी तुम्ही पण एक्सायटेड आहात का, नक्की मला सांगा. आणि आम्ही पण असे चॅलेंजेसचे वगैरे नवीन नवीन तुम्हाला व्लॉग घेऊन येणार आहोत. चॅलेंजेस म्हणा, ट्रूथ डेअरचे व्लॉग घेऊन येणार आहोत. चला, आजचा दिवस आपला असा होता आणि खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही. आणि पूर्ण व्लॉग बघण्यासाठी थँक्यू. बाय बाय, भेटूया.